धोरण 2020ची अतिशय प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे आणि मला वाटतं देशातलं महाराष्ट्र हे असं अग्रणी राज्य असावं की जिथेही प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हापुढे ही एक मोठी संधी आहे की आता आपलं भविष्य आपल्याला घडवायचं आहे. परंतु हे भविष्य घडवत असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. आज इथल्या इमारतीला 84 वर्ष झालेले आहेत. 84 वर्ष एखाद्या इमारतीला होणं हे स्वतःच बरंच बोलून जातं. अनेक अडचणी असतात आणि ज्या वेळेला ही इमारत बांधल्या गेली त्यावेळची विद्यार्थी संख्या आणि आजची विद्यार्थी संख्या याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजला हा इतर लॉ कॉलेजपेक्षा पहिला प्रिफरन्स मिळतो आणि जास्त मुलं इथं येतात. त्यामुळे आज जागेची मोठ्या प्रमाणामध्ये गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉला भासायला लागलेली आहे. त्यामुळे आत्ताच दाखवल्याप्रमाणे अतिशय प्रतिथीय आर्किटेक्टनी तयार केलेलं एक संकल्पचित्र आम्ही आपल्यापुढे सादर केलेलं आहे आणि या संकल्पचित्राप्रमाणे या 2 ते 3 वर्षामध्ये अतिशय देखणी इमारत इथे बांधून पूर्ण होईल याविषयी मला शंका नाही. परंतु ही इमारत बांधत असताना मला आज इथे उपस्थित असलेल्या मंत्रीद्वयांना मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी ह्या दोघांनाही आवाहन करायचं आहे की बघा, कुठलीही संस्था ज्या वेळेला मोठी होते त्यावेळेला त्या संस्थेच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय ती संस्था मोठी होत नाही. त्यामुळे माझी दोघांनाही विनंती आहे की आपण अतिशय उदारपणे आणि मोठ्या मनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉच्या या इमारतीला आणि इतरही प्रयत्नांना आपण पाठीशी उभे राहा, आर्थिक आधार द्या आणि बघा की 5-7 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ हे देशभरातलं एक अग्रणी महाविद्यालय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझा विश्वास आहे की येथील अनेकानेक प्रसिद्ध वकील, येथील अनेकानेक प्रसिद्ध जजेस आणि आमची फॅकल्टी मेंबर्स हे मिळून ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉचा शैक्षणिक दर्जा हा सुद्धा जागतिक पातळीवर नेतील. कारण आता राष्ट्रीय पातळीवर आपण जनरली बोलत नाही, आपण जागतिक पातळीवर बोलतो. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की जागतिक पातळीवर सुद्धा आपले अनेक विद्यार्थी आता काम करतात. त्यापैकी एक विद्यार्थी जे आहेत भारताचे माजी सॉलिसिटर जनरल साळवेजी, ते आता फेब्रुवारीमध्ये या महाविद्यालयामध्ये येणार आहेत आणि आत्ताच सुप्रीम कोर्टाचे जस्टिस भुयान या महाविद्यालयामध्ये येऊन गेले. त्याच्यामुळे या महाविद्यालयाची ध्वजा जी आहे, पताका जी आहे ती आता सतत फडकत राहणार आहे. आणि मला विश्वास आहे, आपणा सगळ्यांच्या वतीनं मी हा विश्वास व्यक्त करतो की मुख्यमंत्री आणि माननीय नामदार नितीनजी गडकरी हे सढळ हस्ते अतिशय मोठ्या मनाने ह्या महाविद्यालयाच्या पाठीशी उभे राहतील, नागपूर विद्यापीठाच्या पाठीशी उभे राहतील आणि नागपूर विद्यापीठाने हे महाविद्यालय मोठ्या तेजानं जागतिक रंगमंचावर तळपू लागेल, आपल्या विद्यार्थ्यांचा दर्जा त्याप्रमाणे घडवेल ह्याविषयी मला शंका नाही. एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर आपल्या नागपूरकरांचे अत्यंत आवडते नेते, देशभरात ज्यांनी एक विकासाचं पर्व सुरू केलं, इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन ज्यांच्यामुळे झालं, देशातले सगळ्यात आवडते लाडके नेते केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांना इथे आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, माननीय मंत्री आशिष जयस्वाल, माननीय नाईकजी, आदरणीय सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आदरणीय शिरपूरकर साहेब, आपले ऑनरेबल व्हाईस चान्सलर प्रशांत बोकारे, राजेंद्र काकडेजी, राजू हुसेजी, समय बनसोड, वामन तुर्के, त्याचप्रमाणे प्राचार्य रविशंकर मोर, या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित असणारे आदरणीय अतुल वैद्य, हरेराम त्रिपाठी, श्रीदारी, कवाडे साहेब, सगळे सन्मान्य अतिथीगण आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि बहिणींनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा शताब्दी सोहळा, त्याचं उद्घाटन आज होत आहे. या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून या सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना मला अतिशय आनंदही होतो आहे आणि अभिमानही निश्चितपणे वाटतो आहे.
हा 100 वर्षाचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या या महाविद्यालयाने नरसिंगरावजी असतील, हिदायतुल्ला साहेब असतील, बोबडे साहेब असतील, शिरपूरकर साहेब असतील, अनेक मोठे मोठे न्यायमूर्ती, अनेक लोक, आता हरीश साळवेंचा उल्लेख झाला, या सगळ्यांनी विशेषतः विधी क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाचं नाव खूप मोठं केलं. मी ज्यावेळी या महाविद्यालयामध्ये होतो तेव्हा महाल ब्रँच आणि बर्डी या 2 ब्रँचेस होत्या आणि कदाचित महाविद्यालयाच्या इतिहासातला महाल ब्रँचमधून मी विद्यापीठ प्रतिनिधी निवडून येणारा पहिलाच इतिहास होता. मी त्यावेळी निवडून आलो होतो. हे जे हॉस्टेल होतं हे आमचं विद्यार्थी, माझ्या जीवनाची सुरुवातच नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी नेता म्हणून झाली. आज चहा पित असताना मी आजूबाजूच्या ठेल्यावरचा चहा बराच वेळा पिलो आयुष्यभर, अनेक वर्ष. त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या आठवणी आल्या. आमच्यावेळी दिनकरराव मेघे प्राचार्य होते. या महाविद्यालयामध्ये खरोखर हा जो गौरवशाली इतिहास आहे, हा या महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांनी शिकून या महाविद्यालयाचं नाव मोठं केलं, त्या गौरवशाली माजी विद्यार्थ्यांचं कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व केवळ देशासमोर नाही तर जगासमोर गेलं. आज आम्हाला, आपल्या देशाला आपण खऱ्या अर्थाने मदर ऑफ डेमोक्रेसी असं म्हणतो. आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहोत आणि लोकशाही ज्या 4 स्तंभावर उभी आहे त्यातला लेजिस्लेटिव्ह विंग आहे, एक्झिक्युटिव्ह विंग आहे, ज्युडिशरी आहे आणि मीडिया आहे. विशेषतः ज्युडिशरीमध्ये इंडिपेंडेंट, इम्पार्शल आणि फेअर ज्युडिशरी ही लोकशाहीच्या यशस्वीकरता अतिशय आवश्यक आहे. मला ज्या काळात मी इथे होतो त्यावेळी इमर्जन्सीचा काळ होता आणि त्यामुळे त्या काळामध्ये विद्यापीठात विद्यार्थी असताना त्या सगळ्या वातावरणात मला विशेष रूपाने आठवलं. नुकतेच मी एक इमर्जन्सी नावाचा चित्रपट बघितला, त्याही त्या काळातली आठवण झाली. त्यामुळे लोकशाही मूल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्यामध्ये जी मूलभूत तत्त्व आहेत ती खूप महत्त्वाची आहेत आणि संविधानमधली मूलभूत तत्त्व कधीच बदलू शकत नाही. 13 न्यायमूर्तींनी केशवानंद भारती केसमध्ये जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी दिलेला निर्णय आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. त्यामुळे हे जे संविधान आहे, या संविधानाच्या आधारावर स्वाभाविकपणे आपली लोकशाही टिकून आहे. परंतु या लोकशाहीमध्ये एक गोष्ट मात्र मनामध्ये नेहमी येते, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. न्याय मिळाला पाहिजे सामान्य माणसाला, तो त्या वेळात मिळाला पाहिजे. मी लॉ ग्रॅज्युएट आहे, मी प्रॅक्टिस कधी केली नाही, पण मी एकदा बर्धन साहेब, मी, बिंदाप्रसाद कश्यप ते एम्प्रेस मिलच्या आंदोलनात, कधी कवाळे साहेब असतील, आम्हाला अटक झाली तर खूप केसेस कोर्टात जायच्या. मग आम्ही 11 वाजता उभं राहायचो आणि 4 वाजता तो चपराशी बाहेर नितीन वर्सेस स्टेट आवाज द्यायचा. मग आम्ही आतमध्ये जायचो. तो तर साहेब म्हणायची तारीख झाली, तर चहा पिऊन आम्ही निघून जायचो. आयुष्यातली अनेक दिवस तिथला समोसा पाटवडी खाता खाता अनेक दिवस गेले. मला कधीच कळलं नाही की न्यायमूर्तीने आम्हाला शिक्षा का नाही दिली आणि निर्दोष का नाही ठरवलं. अनेक लोक घरं बांधतात, असं म्हटलं जातं की मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणे किरायाने राहतात. आणि जो 9-9 वर्ष डिफॉल्टर आहे, ज्या केसचा निर्णय फार झालं तर 10 मिनिटात होऊ शकतो, ती केस 13-13 वर्ष रेट कंट्रोलमध्ये अनेक गोष्टी चालू राहते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं लॉ कॉलेज तर मोठं झालंच पाहिजे. रिसर्चला महत्त्व आहेच. मी नेहमी आग्रहाने सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. मी आज दुपारी आता दिल्लीला IIT होतो 2-2.5 तास. खूप आपले तरुण मुलं उत्तम रिसर्च करतात आहेत, सगळं बदलवतात आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या विधी प्रक्रियेमध्ये देखील ट्रान्सफॉर्मेशन आलं पाहिजे.
आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग झालाच पाहिजे. पण टेक्नॉलॉजीचा उपयोग झाल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर टाईम हे सगळ्यात मोठं कॅपिटल आहे. वेळ, टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेसपेक्षा टाईम महत्त्वाचा आहे. आणि मी माझ्या डिपार्टमेंट बघतो की हजारो करोड रुपयाचा चुना लागतो, कारण निर्णय होत नाहीत वेळेवर म्हणून. आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेमध्ये आणि ज्युडिशरीमध्ये आपल्याला इंडिपेंडंट, इम्पार्शल, फेअर ज्युडिशरी निर्माण होत असताना लोकशाहीच्या यशस्वीतेकरता न्यायव्यवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जे सामान्य माणसाचं हित आणि न्याय, सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय ही त्यांच्या मनामधली भावना होती, ती जर सिद्ध करायची असेल तर कुठेतरी टाईम या कन्सेप्टचाही प्रॉब्लेम सुटला पाहिजे. आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे, पण प्रत्येक वकिलाला एका केसमध्ये किती तारखा मागायचा अधिकार आहे हेही कुठेतरी ठरायला पाहिजे. नाही तर काही एक्सपर्ट लोक याकरता वेळ घालतात की एक एक केसमध्ये ते फक्त प्रोलॉंग करण्याकरतात. तिथले असे बसते वकील इथे कोणी नाही आहे बरं बसलेले की दर तारखाला दरवेळेला काही ना काही कारण सांगून तारीख पुढे जाते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, मदर ऑफ डेमोक्रेसी, आणि आज जगामध्ये विशेषतः ब्रिटिश पार्लमेंटकडे सगळेजण आदर्शाने पाहतात, ब्रिटिश न्यायव्यवस्थेकडे पाहतात, अमेरिकन न्यायव्यवस्थेकडे आपण बघतो. त्या पार्श्वभूमीवर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्याचे जे सायलेंट फीचर्स कधीच बदलू शकत नाही, पण त्यातून सामान्यातल्या सामान्य शेवटच्या माणसाला ताबडतोब न्याय मिळणं या संबंधीचं देखील परिवर्तन करण्याची जबाबदारी या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सगळ्या स्टेक होल्डर्सवर आहे. आणि म्हणून रिसर्च, प्रबोधन, प्रशिक्षण अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट या 3 सूत्रीच्या आधारावर आज नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपला जो इतिहासाचा वारसा आहे या महाविद्यालयाचा तो नक्कीच पुढे जाईल. आदरणीय शिरपूरकर साहेब, आदरणीय बोबडे साहेब आणि गवई साहेबांच्या प्रयत्नांमुळे लॉ युनिव्हर्सिटी पण सुरू झाली आणि देवेंद्रजींनी आणि मी प्रयत्न करून सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी पण आणली. डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूलमध्ये 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. शंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूल, हिंदी इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, देवळी कॅम्प, तालुका जिल्हा नाशिक या शाळेत 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाबा संतराम मेमोरियल वर्मा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दीपक वर्मा यांनी भूषवले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक वर्मा व शंकर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तीरथ वासवाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रारंभी महात्मा गांधी, भारत माता, सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत हिंदी व इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष तीरथ वासवाणी यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष तीरथ वासवाणी, उपाध्यक्ष अनिल ज्ञानचंदानी, कार्याध्यक्ष नवीन गुरनानी, उपकार्याध्यक्ष विनोद चावला, सचिव रतन चावला, सहसचिव चंद्रकांत वैसियानी, मूलचंद आहुजा, सुंदर सिंग नरसिंघानी, सचिन चाफेकर, तेजपाल चावला, तीरथ वासवानी, प्रकाश लखवानी, डॉक्टर विजय चावला, नरेश चावला, सुनील बलानी, हिरो रिजवानी, प्रताप गायकवाड, प्राचार्य डॉक्टर बंसीलाल गाडी लोहार, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका शीतल मेहरोलिया, सिमरन चावला, प्रताप गायकवाड यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक वर्मा यांनी सुसंस्कृत देश घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोलाचा वाटा उचलावा असं आव्हान यावेळी विद्यार्थ्यांनी केले. तर संस्थेचे सचिव रतन चावला यांनी संविधानाचा अभ्यास करून आपले अधिकार अंगीकृत करण्याचे आव्हान यावेळी विद्यार्थ्यांना केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय
सिमरन चावला यांनी दिला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी स्वप्नील पवार व आरणा नागदेव तर आभार दीपाली जाधव यांनी केले। मिष्टान्न वितरणाचे कार्यक्रम संपन्न झाले। तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुपमा पाटील, प्रियंका आहुजा, सोपान कांगले, ज्योती भाटिया, बाळकृष्ण घोलप, रोहित सोनार, गुरप्रीत कौर ढावलव, अनिता पवार, भाग्यश्री हिरे, स्नेहा राय किसानी, संगीता वाघ, विजय पाटील, राजश्री मोजाड, हिना शेख, गौरव अमेसार, भाऊसाहेब घनदाट, सागर घोरपडे, राहुल ससाने यांनी अथक परिश्रम घेतले। बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवळाई कॅम्प। स्कूल में मैंने पूरी जिंदगी कैंप में होते रहे, मुझे बड़ा गर्व है। तो दुनिया को बोलता हूँ मैं पहला ये हुआ, बड़ा ये हुआ, स्कूलिंग नहीं किया, मेडिकल कॉलेज तक नासिक में किया, और ये 100 मीटर लाइन के मैं कभी स्कूल में नहीं घुसा। आज पहली बार घुसने का मुझे लगा मिस्ड आउट ऑन समथिंग। हमारे जमाने में लोग तो बांस हाई स्कूल बड़े बड़े स्कूलों के नाम लेते थे, अच्छा सुबह आज अंदर घुसने हमारा बहुत मिस समथिंग यार। आप लोग बहुत फास्ट बहुत आगे प्रोग्रेस करके हैं। लाइक कल्पना नहीं की गई थी मेरी तरफ से, कभी मौका ही नहीं मिला। काफी टीचर मेरे पास आते पर स्कूल के बारे में डिस्कशन कभी नहीं हुआ। तो हर मोमेंट नीचे हमने जितना टाइम इकट्ठा बिताया, थोड़ी देर के बाद जब हम ऊपर आ रहे थे, सर ने मुझे एक एक रूम में ले गया और दिखाया कि कैसे स्कूल ने प्रोग्रेस किया। हर लेबोरेटरी में मैं गया हूँ, मैंने हर चीज वहां पे देखी, के इतना प्रोग्रेस। फिर मुझे लगा शायद यहाँ पे जो कॉलेज है वो सिर्फ कॉमर्स आर्ट्स का रहेगा, मुझे बताया गया नहीं, यहाँ साइंस का भी है। सो वी आर लाइक प्लानिंग के आगे इंजीनियर डॉक्टर स्कूल से भी निकल के जो वापस हमारे कैंप की सेवा करें। तो ये सारा कुछ देखने के बाद आई से जो अलग लेकर आया कि मैं आपको प्रवचन दूंगा, ये करना है वो करना है, वो मैंने बाजू में छोड़ दिया। फिर जब मैं अंदर आया और यहाँ पे जो फंक्शन हुआ, हर एक बच्चा, मतलब मैंने स्टेज पे काफी देर फोकस रखा कि इतना एंथुसियाज्म, मतलब इतना जोश, इतना उम्मीद मैंने सच में एक्सपेक्ट नहीं किया था। मेरा एक एवरेज प्रोग्राम रहेगा, पर देखने के बाद मैं हिल गया। मैं समझता हूँ बच्चों के साथ टीचर्स ने कितनी मेहनत की कि हर टीचर जो हर बच्चे को कैसे सिस्टम देना, वो प्ले ने हिला के रख दिया। मैंने पहली बार प्ले देखा जब बैकग्राउंड म्यूजिक के साथ में सब कुछ मैच कर रहा था, ऐसा नहीं कि एक्शन अलग चल रहा था और कुछ और चल रहा था। ये ओवरनाइट नहीं होता। मैं समझ सकता हूँ इसके पीछे इतनी मेहनत, एक एक दिन की मेहनत, एक एक मूवमेंट को अरेंज करते हुए। एक और चीज देखा एक दो डांस के अंदर मैंने, बहुत बार ऐसा होता है सबसे अच्छे वाले आगे रहते हैं और कुछ को पीछे धकेलते हैं, लेकिन मैं डांसेस में देखा पीछे वालों को भी आगे आने का मौका मिला और उनको भी एक्सपोजर का मौका मिला। इतना इंटेंसिव प्लानिंग, इतना खूबसूरती से। तो छोटा प्रोग्राम है, मैं सोच सकता हूँ बड़े प्रोग्राम में आप कितनी और मेहनत डालते होंगे, और दिस प्रोग्राम जब आपने किया है, आई एम मूव्ड। और सच बताऊं सबसे ज्यादा मूव हुआ 3 बंदे जो ब्राउन यूनिफॉर्म में, मैं जब से खुलता हूँ ये भागती फोटो खींच रहा है, कोई और कोई वहां पर कर रहा है। इतना ज्यादा बेस्ट आपसे मैंने कभी एक्सपेक्ट नहीं किया था। घुसने के बाद से तीनों हमारे आगे मिल रहा है, पीछे मिल रहा है, सर क्या चाहिए आपको। तो हर एंगल में, फ्रॉम द मैनेजिंग कमेटी टू द टीचर्स टू द स्टूडेंट्स, वन राउंड ऑफ अप्लॉज फॉर योर ओन सेल्फ। आई एम मूव्ड। वन लास्ट थिंग, 26 जनवरी को उसके बारे में तो कुछ बोलना पड़ेगा। चावले सर जी ने बोला क्या वो पढ़ो संविधान, अपने राइट्स। मैं एक स्टेप आगे जाऊंगा, एक स्टेप और पढ़ो, अपने ड्यूटीज टू दिस नेशन। राइट्स हम पढ़ेंगे, हमारे राइट्स क्या है, लेकिन इससे ज्यादा कि हमें देश क्या देता है, हम देश को वापस क्या दे सकते हैं, उसके ऊपर भी हमारे कितने कितने प्रोग्राम्स बनते हैं, कितने स्कूल सफाई मुहिम हमारे टैक्स करते हैं उसके पीछे। पर जब तक हमारे हर एक के दिल में हमारे देश के लिए वापस करने के लिए कुछ नहीं आएगा, कोई ऊपर बैठा हुआ, कोई कॉन्स्टिट्यूशन बनाने वाला कोई बदलाव नहीं ला सकता है। या आजकल के जो बच्चे हैं, हम स्कूल एजुकेशन के साथ साथ हर स्कूल के अंदर, अभी नवीन जी ने मुझे बताया क्या क्या एडिशनल किया जा रहा है, हाउ टीचर्स आर इनटेकेड, केजी सेक्शन बनाया, बहुत सारे इन्फॉर्मेशन मुझे इम्पार्ट किया गया। ये सब इनकी मेहनत जो कर रहे हैं, ये इंडल्ज कर रहे हैं मेहनत कुछ क्रिएट करने के लिए, चेंज करने के लिए। चेंज तब होगा जब आप लोगों में बदलाव दिखाई देगा। आप जब नागरिक बन के बाहर निकलेंगे, आप जब घूमेंगे, लाइक पीपल विल से अच्छा ये ऐसा ऐसा जो भी आपके बारे में बोलेंगे, वो दिखाएगा कि उनकी पूरी मेहनत, आपकी टीचर्स की, आपके मैनेजमेंट की, क्या वो आपने वो बदलाव ला सकी, क्या आप इस देश के अच्छे नागरिक बन सके, क्या हमारा देश सच में जो $1 ट्रिलियन इकोनॉमी बनने की ड्रीम देखते हैं हमारे मोदी जी, हम उनके साथ चल रहे हैं। सफाई मुहिम, जो भी छोटे मुहिम है, अगर एक चॉकलेट खा के रैपर फेंकने का यही दिल हुआ तो हम कुछ नहीं कर रहे, हम कॉन्ट्रीब्यूशन हमारा शून्य है। अपार्ट फ्रॉम योर राइट्स,
take care of your duties also. I'm really overwhelmed. Thank you so much each one of you. इतनी एक लास्ट जिसको मैं भूल गया, वो मैडम चावला जी ने मैंने मेरे से मांगे गया था मेरा सीवी, वो बड़ा ऑर्डर लिखा था, उसको जिस रूपांतर में पेश किया गया मुझे लगा नहीं मेरी तारीफ हो रही है. I was moved for her also. Thank you so much each one of you. Short of words. Thank you so very much. Thank you. बच्चों पढ़ते थे नहीं क्या आपने पढ़ाते? बच्चों को उनके राइट्स समझ में आना चाहिए. आपके क्या राइट्स है, आपको क्या करना है, क्या नहीं करना है, उसके अंदर सब लिखा हुआ है. तो आज हमारा 76 संविधान भारत को दिया गया है, उसको प्रजातंत्र दिन करके मनाया जाता है. ये तो पढ़ा होंगे ना प्रजातंत्र दिन, क्या ये भी नहीं पढ़ा है? पढ़ा है नहीं? किसने किसने नहीं पढ़ा है? डॉक्टर साहब हमारे उसमें तो सब बच्चे होशियार है, प्रश्न पूछे तो सब भूल जाते. आज के दिन हमको संविधान मिला था, उसको हम प्रजातंत्र दिन करके मनाते हैं. और मैं आज के इस प्रजातंत्र दिन के लिए सबको बधाई देता हूँ. और हमें अपने संविधान से जो हमें राइट्स मिले हैं वो सब राइट्स आपको पढ़ना चाहिए. अभी लेवल के अंदर 2 बुक है. मैं सभी क्लास टीचर से रिक्वेस्ट करूंगा कि क्लास टीचर खास करके एक एक दो पीरियड्स हफ्ते में या महीने में आप अपने क्लास के अंदर वो संविधान लेकर जाइए. और उसके अंदर जैसे ये बच्चे हैं तो बच्चों का क्या राइट है वो सब राइट्स उनको बताओ. आफ्टर 18 ईयर्स क्या राइट्स इनके होने वाले हैं वो राइट्स बताओ. इनके अपने माता पिताजी के प्रति क्या सेवाएं देनी है वो भी बताओ. नहीं तो बोलेंगे हमारे राइट पता है, बाकी माता पिताजी को हम कुछ भी नहीं करेंगे. बराबर. अभी हमारे माता जी पिताजी को संविधान के अनुसार बहुत सारे राइट्स दिए हुए हैं, तो वो सब राइट्स इनको बताइए. क्योंकि ये मेरे को इतना जो जानकर है, सब जने जो पुलिस स्टेशन जाते हैं तो डर कर जाते हैं. पुलिस स्टेशन में डरने का कुछ काम नहीं है. पूरी पुलिस फोर्स हमारी सेवा के लिए है. वहां अगर आप जा रहे हैं, आपको बुलाया जाए तो सबसे पहले पूछिए उनसे हमको किस केस के अंदर या किस कलम के अंदर हमको मंगाया है. आपको पता है कोई भी महिला को शाम को 6 बजे के बाद पुलिस स्टेशन में बुलाया नहीं जाता. पता है किसको बोलेंगे? मैं खड़े होकर बताया, मेरे को बहुत अच्छा लगा. आपको पता है ये हेलो दूसरे हेलो हेलो नहीं हेलो आपको पता है ना शाम को 6 बजे के बाद किसी भी महिला को पुलिस स्टेशन के अंदर मंगाया नहीं जाता है. वो तो सूर्य उदय से पहले और सूर्य शाम को उसके बाद उसको बुलाया नहीं जाता है. तो ये सब चीजें आपको समझ में आनी चाहिए. कभी पुलिस का फोन आया भले कैसी भी हो, शाम को अगर किसी महिला को तो बच्ची को बुलाया जाता है तो जाने का नहीं, कोई डरने की बात नहीं. आपको लगन डर जाते हैं और अपना उनको चाय पानी देने की कोशिश करते हैं. 1 रुपया देने का नहीं, 1 रुपया देने का नहीं. वो हमारी सेवा के लिए है. हम कभी भी उससे डरना नहीं, ये सबसे पहली बात है. आपके जो भी राइट्स है सब आप राइट सब राइट आपको पढ़ना चाहिए. और
मलकापूर जवळ मुंबईच्या दक्षता पथकाची अवैध बायोडिझेल पंपावर मोठी कारवाई. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर ते खामगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचे पंप उभारून बायोडिझेलची अवैध विक्री केली जात आहे. स्थानिक प्रशासनाचा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष असल्याचा आरोप नेहमी होत असतो. काल 27 जानेवारीला मुंबई येथील राज्यस्तरीय दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा विभागाने मलकापूर तालुक्यातील तालसवाडा तसेच रणथंब येथे 2 अवैध बायोडिझेल पंपावर धाड टाकून दोन्ही पंप सील केले. तसेच 14 जणांविरुद्ध दसरखेडा MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बायोडिझेलचे सदृश्याने भरलेले 2 टँकर जप्त करण्यात आले आहे. या कारवाई दरम्यान 4 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बायोडिझेल माफियांचे धाबे दणाणले आहेत. डिझेल पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर यापुढे देखील धडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती आज 28 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी दिली आहे. दिनांक 27/1/2025 ला माननीय नियंत्रक सीधा वाटप व सहाय्यक नागरी पुरवठा तथा राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख माननीय सुधाकर तेलंग सर व माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा विभाग यांनी ताळसवाडा व रणथंब जवळच्या एकता हॉटेल जवळ 2 पथक पाठवले. सदर पथकाला 2 टँकर मध्ये अवैधरित्या डिझेल सदृश्य पेट्रोलियम इंधनाचा विक्री व साठा होत असल्याचे निदर्शन आले. सदर अवैधरित्या इंधनाची वाहतूक व साठा होत असल्यामुळे सदर दोन्ही टँकर हे पोलीस स्टेशन MIDC मलकापूर येथे जप्त करण्यात आले व या गुन्ह्यामध्ये अवैधरित्या जे कोणी विक्री करत आहे अशा 14 लोकांवर FIR सादर केलेला आहे. त्या 14 लोकांपैकी 4 लोक हे सध्या अटकेमध्ये आहे व या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी संशयित असेल तर अशा संबंधीवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल व सदर पुढील तपास हा MIDC पोलीस स्टेशनचे PI कोणी हे करत आहे. या गुन्ह्यामध्ये जवळपास 71 लाखाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. भविष्यामध्ये असे कोणी बायोडिझेलची किंवा डिझेल सदृश्य पेट्रोलियम पदार्थाची अवैधरित्या विक्री करणार नाही यासाठी भविष्यामध्ये असे भिवंडीतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आमदार रईस यांच्या संकल्पनेतून जश्न-ए-तालीमाचे आयोजन. भिवंडी शहरातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आमदार रईस यांच्या संकल्पनेतून 29 जानेवारी रोजी शहरातील अन्सारी मॅरेज हॉलमध्ये चोख पोलीस बंदोबस्तात जश्न-ए-तालीमचे आयोजन करण्यात आले असून 30 जानेवारी रोजी या सोहळ्याचा बक्षीस वितरण पार पडणार आहे. दरम्यान मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, गुजराती, उर्दू अशा 18 ते 20 शाळांचा सहभाग असणार आहे. तसेच 2000 विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही समावेश असणार आहे. सदर सोहळ्यात मेहंदी, चित्रकला स्पर्धा, रांगोळी अशा वेगवेगळ्या 14 स्पर्धांचा सहभाग असणार आहे. तर महिलांना व्यवसायात रुची निर्माण होण्यासाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर या स्पर्धेत विजेताला 50,000चे बक्षीस दिले जाणार आहे. डिजिटल क्लासरूम्स है, बच्चों को आज
पहली बार मैंने देखा कि साइंस में इतनी रुचि लोग ले रहे हैं, क्योंकि पहले हमारे पास साइंस लैब नहीं थे, फिजिक्स लैब नहीं थे, केमिस्ट्री लैब नहीं थे। आप अगर मेरे साथ अलीरा स्कूल में आते तो जो एग्जीबिशन आप देखने वाले साइंस एग्जीबिशन, भिवंडी के बच्चों ने AI बेस्ड आप एग्जीबिशन के अंदर आप देखेंगे कि उन्होंने एग्जिबिट बनाया है। बच्चों ने कैलकुलेटर बना लिया। आज बच्चों के एग्जीबिशन आप देखेंगे तो ऐसे टैलेंट आपको दिखेंगे, क्योंकि सोशल मीडिया ने बहुत सारे ऑप्शंस बच्चों के लिए खोल दिए और बहुत टैलेंट है बच्चों के अंदर। निश्चित तालीम का मकसद लोगों तक ये बात पहुंचाना कि तालीम ही जरिया है इंसानियत को बदलने का और तरक्की का। मुझे लगता है ये बहुत ही लाउड मैसेज हम दे रहे हैं और मैं फिर एक बार तमाम लोगों का शुक्रिया अदा करूंगा कि आप लोग इतना सपोर्ट करते हैं। इस बार बहुत कम मेरा इन्वॉल्वमेंट रहा। मैं टीचर्स और प्रिंसिपल्स का और कन्वीनर्स का और सारे वॉलंटियर्स का शुक्रिया अदा करूंगा। इतना बड़ा इवेंट इतना अच्छे से ऑर्गेनाइज करते हैं और बहुत ज़्यादा अफरा तफरी भी नहीं रहती। मेरे ऑफिस के स्टाफ भी बहुत है जो 24 घंटा लगे हुए हैं इसको ऑर्गेनाइज करने के लिए। मैं सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? महानगरपालिकेच्या बनावट पावत्या छापून पार्किंग व दुकानदारांकडून पैसे उकळण्याचा धंद्याविरोधात भाजपचा पुढाकार। नवी मुंबई मनपाकडून APMC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत आक्रमक। राजेश मौर्या नावाच्या व्यक्तीला APMC पोलिसांकडून अटक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई पोलीस आयुक्त व नमू मनपा आयुक्तांना पत्र देऊन तक्रार करणार। कारवाई न झाल्यास आंदोलन करणार। सर, काय सांगाल, नवी मुंबईमध्ये देखील वाल्मिक कराड सारखी टोळी सक्रिय आहे असा तुमचा आरोप आहे आणि तुम्ही त्यासाठी पोलीस स्टेशनला देखील गेलात। काय विषय आहे, काय सांगाल याच्याबद्दल? नवी मुंबई मधील हा भाजी मार्केट, दाणा मार्केट इथे एक मोठ्या प्रमाणाचा मार्केट आहे। या मार्केटमध्ये साधारण 2,500 ते 3,000 गाड्या इथं पार्क होत आहेत विविध त्या रस्त्याच्या आतमध्ये आणि मग त्या पार्क झालेल्या गाड्यांना महानगरपालिकेची खोटी रसीद, त्याच्यावर महानगरपालिकेचा खोटा स्टॅम्प मारून हे लोक ट्रकवाल्यांकडून 12 तासाचे 200 रुपये अशा प्रकारचं चार्ज करतायत। ज्यांनी कोणी दिले नाहीत त्यांना मारतायत, त्यांच्या गाडीचं नुकसान करतायत, त्यांच्या गाडीवर स्क्रॅच करतायत, अशा प्रकारची दमदाटी करतायत आणि पैसे वसुली करतात। 2,500 इंटू जर 200 पकडले तर दिवसाला 5 लाख रुपये हे जमा करतायत। त्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये असणारे छोटे छोटे धंदेवाले असतील, टपरीवाले असतील, त्यांच्याकडनं 1,000 रुपये घेणं, इथे गॅरेजेस लावून त्या गॅरेजकडून पैसे घेणं, असे अनेक प्रकारचे हप्ते घेतात। आता आंब्याच्या सीझनला पेंडा येईल, बॉक्स येतील, यांचे देखील पाळापाचोला असतो, यांचे देखील जमा करणाऱ्यांना हप्ता घेतात, अशा खंडणी गोळा करतात। या कित्येक वर्षामध्ये यांचं काम चालू आहे आणि ही खंडणी करोडोच्या घरात जाते आणि आता महानगरपालिकेने FIR दाखल केलेली आहे आणि म्हणून आम्ही पोलिसांना पत्र दिलेलं आहे की FIRच्या माध्यमातून तुम्ही चौकशी करा आणि यातला मोरक्या शोधून काढा। जो तुरुंगात राहतो तो तुरुंगातला मोरक्या शोधून काढा आणि लवकरात लवकर या विषयाला कलाटणी आली पाहिजे, अशा प्रकारचा विषय आहे।
या विषयाला पारदर्शकपणे काम करा. जर तुम्ही 2 दिवसाच्या आत जर नाही केलं तर मी सन्माननीय आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र देईन, त्यांच्या कानावर देखील घालेन, पोलीस कमिशनरांच्या देखील दालनात जाऊन त्यांना पत्र देईन, महानगरपालिकेच्या कमिशनरला पत्र देईन आणि अशा प्रकारे या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करेन. पण मला सिनियर पोलीस ऑफिसरने आता शब्द दिलेला आहे की 2-4 दिवस मला द्या, मी इन्क्वायरी करतो आणि निश्चितच आरोपीला पकडतो असं सांगितलं. सर, हा व्यक्ती कोण आहे आणि पोलिसांनी आता कोणावर काही कारवाई वगैरे केली आहे का, काय सांगाल? ह्या व्यक्तीने आता काय केलंय, एक मोर्या म्हणून प्यादा पुढे केलेलं आहे. मग मी त्यांना सांगितलं या मोर्याची पूर्ण चौकशी करा, प्रिंटिंग प्रेसवाला कोण आहे त्याची चौकशी करा, या माध्यमातून तुम्हाला हा मोरक्या सापडेल. हा मोरक्या तुर्ब्या गावातलाच आहे आणि तुर्ब्या गावातला हा मोरक्या गेले कित्येक वर्षापासून हे करतोय. माझी स्वतःची गाडी अडवली होती एकदा, आम्हाला जसं समजलं आम्ही पळून गेलो तर निघून पळून गेले मला बघून, कारण त्यांना वाटणार रामचंद्र घरची गाडी आहे त्यांना माहिती नव्हतं, पळून गेले, पावती तशीच सोडून पळून गेले. तर अशा प्रकारच्या लोकांना जबर बसली पाहिजे, यांना शिक्षा झाली पाहिजे आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. मी पूर्ण महाराष्ट्राच्या या कानाकोपऱ्यात हा विषय नेईन आणि यांना शिक्षा द्यायलाच लागेल. कर्जत येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा. कर्जत येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विशेष उपस्थितीत कर्जत येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी नेमके संघटनेसाठी कशा पद्धतीने गाव पातळीवर आणि इतर ठिकाणी संघटना वाढीसाठी नियोजन असावे या संदर्भात उपस्थित कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. शिवसेना पुन्हा एकदा या मतदारसंघात काम करेल, तसेच जे आम्ही एसटी दरवाढी विरोधात केलेले आंदोलन आहे ते भाडेवाढ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केले आहे. सरकारने मोफत इलाज करणे महत्वाचे आहे. पालकमंत्री पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात आंदोलन करावे लागत आहे, हे दुर्दैव आहे असं अंबादास दानवे म्हणाले. सैनिक निश्चित थोडंसं जो काही निवडणुकीत थोडंसं यश मिळवण्यात आम्ही कमी पडलो. शिवसैनिकाचं मानसिक मला वाटतं पुन्हा एकदा ताकद जर वाढवली तर शिवसेना पुन्हा एकदा ताकदीनं निश्चित या मतदारसंघात काम करेल. कारण या विधानसभेत ऑलरेडी शिवसेनेची ताकद आहे आणि निश्चित शिवसैनिक या पराभवाच्या धक्क्यातून पुढे जाऊन येणार काय तिथली शिवसेना पुन्हा मजबूत करेल. आज कोणत्या व्यक्तीविरुद्ध आंदोलन नाही, आमचं सरकारच्या विरुद्ध एसटी महामंडळाच्या विरोधात आंदोलन आहे, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आंदोलन आहे. 15% जी भाडेवाढ दरवाढ झाली ती रद्द झाली पाहिजे ही आमची शिवसेनेची भूमिका आहे. आज आपण पुण्यात आरोग्य व्यवस्था दूषित पाणी पाजलं जातं लोकांना आणि त्याच्यामुळे जे आजार होत आहेत त्याला सरकारने मोफत इलाज केला पाहिजे. मला वाटतं मंत्रिमंडळ बैठकीत तसा निर्णय विरुद्ध त्यांचा संघर्ष तटकरे विरोधात नाही, भारतीय जनता पार्टी विरुद्ध त्यांचा संघर्ष चालू आहे. कारण शेवटी निर्णय घेणारे भारतीय जनता पार्टी आहेत आणि म्हणून त्यांना आज रस्त्यावर उतरून भारतीय जनता पार्टी विरुद्ध तटकरे विरुद्ध आंदोलन करावं लागतं, हे दुर्दैव आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे.
पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. न्यायालय परिसरातून मकोकातील आरोपींचे पलायन. वैजापूरमधील घटना. दरोडा व मकोका गुन्ह्यात अटक केलेल्या 20 वर्षीय आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. ही घटना वैजापूर न्यायालयाच्या आवारात आज दुपारच्या सुमारास घडली. धीरज भरम भोसले, वय 20 वर्ष, राहणार पडेगाव, कोपरगाव, अहिल्यानगर असे पसार झालेल्या आरोपीचं नाव आहे. आज पोलिसांनी 9 आरोपींना वैजापूर सत्र न्यायालयात हजर केले होते. मात्र सत्र न्यायालयात हजेरीनंतर आरोपी गाडीत होते. आरोपी धीरज भोसले हा हातकड्यांसह गाडीच्या मागील दरवाजातून पळून गेला. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडू शकला नाही. त्याच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत आहेत. मकोका सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींसाठी 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यातील 1 कर्मचारी हे गैरहजर होते. 9 आरोपींसाठी फक्त 5 कर्मचारी हे बंदोबस्तात होते. नियमानुसार अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ने आण करण्यासाठी शस्त्रधारी 1-3चा गार्ड असतो. परंतु तिथे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची संधी साधून आरोपीने पलायन केले. दिनांक 27 जानेवारी 2005 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास वैजापूर कोर्टाच्या आवारामध्ये एक आरोपी ज्याचं नाव धीरज भारम भोसले, वय वर्ष 19, राहणार पंचाळी पडेगाव, हा मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये असताना कोर्टाची तारीख चालू असताना लघवी करतो म्हणून गेला आणि लघवी करून परत येत असताना जी कैदी पार्टीची जी गाडी आहे त्याच्या गाडीत परत आतमध्ये जात असताना हाताला झटका देऊन, आमच्या कैदी पार्टीला हाताला झटका देऊन तो पळून गेलेला आहे. त्याच्या हातबेड्या ज्या आहेत हातकडीसह तो पळून गेलेला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आम्हाला न्याय हवाय, तपासात अडचणी आल्या तर जबाबदारी सरकारची. धनंजय देशमुख. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्यात येणार नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आज बोलवलेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला न्याय हवाय, त्यामुळे तपासात अडचणी आल्या तर जबाबदारी सरकारची असेल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. सर्व लोकप्रतिनिधी, विविध संघटना आणि सर्व स्तरातील लोक हे न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द आहे
त्यावर आमचं कुटुंबीय, गाव, समाज म्हणजे अस्वस्थ आहे की मुख्यमंत्री साहेब आपल्याला न्याय देणार, हे शासन आपल्याला न्याय देणार. जरी यंत्रणा सगळ्या राबवलेल्या असल्या तरी त्यांना इनडायरेक्टली जर काही अडचणी आल्या तर त्याची जिम्मेदारी ही घेतली पाहिजे. या भूमिकेत मी आहे आणि मला न्याय पाहिजे. न्याय मागत असताना ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि माझी तशी मागणी आहे. आल्या तर त्याच्या सर्वस्वी जिम्मेदार हे प्रशासन असेल. मला सांगा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि अजितदादा असे देखील सांगितले की दोघांनाही भेटला, मात्र दोघांचे एकच मत आहे की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्यावर कायदेशीर कारवाई करणं हे देखील योग्य नाही. याच्यातले जे आरोपी आहेत ते सुद्धा आम्ही म्हणजे जे गुन्ह्यातले आरोपी आहेत ते देखील असंच म्हणत होते की आमच्यावर काही गुन्हा नाही, आम्ही काही केलेलं नाही, पण आज ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आहेत. म्हणजे माझी विनंती आहे की ज्या गोष्टीने या हत्या प्रकरणात तपासाला अडचण येईल अशा सगळ्या गोष्टीची काळजी या सरकारनं अगोदरच घेतली पाहिजे, जेणेकरून अडचण आल्यानंतर पुन्हा सोडवण्यापेक्षा अडचण येण्याच्या अगोदरच अडचण न निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे. अशा जर अडचणी येत राहिल्या तर तुम्हाला वाटतं का संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्याय मिळेल? न्याय घेण्यासाठीच आम्ही आहोत आणि त्यांना शब्द दिलेला आहे, ते शब्द पाळतील तशा दृष्टिकोनातून ज्या यंत्रणा राबवलेल्या आहेत त्या काम करतायत. पण जर इथं आम्हाला काही चुकीचं झालं आमच्यासोबत तर BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. जे वचन आम्ही राज्यातील जनतेला दिले ते पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्ण करू, आशिष जयस्वाल. लाडकी बहीण योजनेवर आशिष जयस्वाल म्हणाले, काही लोकांनी या योजनेबद्दल भ्रम पसरवला आणि निवडणुकीपुरती योजना असल्याचं सांगितलं. लाडक्या बहिणींना नियमित हप्ता जाईल याची सरकार काळजी घेत आहे. आर्थिक स्थिती कर्जमाफी आश्वासनावर आशिष जयस्वाल म्हणाले, हे वचन देण्यात आले आहे ते सगळे पूर्ण करण्यात येतील असे राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. जे वचन आम्ही राज्यातील जनतेला दिले ते पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्ण करू. पालकमंत्रीपद नाशिक, रायगडवर ते म्हणाले, 2 जिल्हे वगळता सर्व पालकमंत्री जाहीर झाले आहेत. या 2 जिल्ह्यांसंदर्भात जो काही संभ्रम निर्माण झालाय तो संवादातून सुटेल. मुख्यमंत्री दावोसला गेले होते, ते आले. आता 3ही नेते एकत्र बसून यावर मार्ग काढतील. 3ही पक्षाच्या सरकार आल्याने एकमेकाला विश्वासात घेऊन संवाद करून प्रत्येक अडचणींवर मात करू. रामटेक फिल्म सिटीवर आशिष जयस्वाल म्हणाले, रामटेक फिल्म सिटी संदर्भात पुढील आठवड्यात जॉईंट MD भेट देणार आहोत. आशिष शेलार पुढील 1 महिन्यात या ठिकाणी येऊन जी औपचारिकता आहे ती पूर्ण करणार आहे. ST भाडेवाढवर ते म्हणाले, STची दरवाढ केल्याने सरकारला देखील मोठं नुकसान होतो. महिलांचं 50% भाडं, विद्यार्थ्यांचा पासेसचं भाडं अशा योजनांचे पैसे सरकार महामंडळाला दर महिन्याला देत असते. आता भाडेवाढ झाल्याने सरकारला ते वाढीव पैसे महामंडळाला द्यावे लागणार आहे. दरवर्षी कोणत्याही व्यवहारात बदल होत असते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आणि ती होत असते. काल अजित पवार यांच्या समोर बजेट सादर करण्यात आलं. यात सरकारकडून एक मोठ्या इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येणार आहेत. 2000 पेक्षा जास्त बसेसची मागणी करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांना पुढील 5 वर्ष ST ही सेवा असं म्हटलं आहे.
ही सेवा चांगल्या पद्धतीने कसे देता येतील यासाठी एसटीच्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी नवीन बसेस खरेदी करण्यासाठी सहमती दर्शवली आहे। या संदर्भामध्ये जी काही औपचारिकता ते पूर्ण करणार आहे। एसटी भाडेवाढ झालेली आहे, काय वाटतं तुम्हाला? कारण काय होतं एसटी भाडेवाढ करण्याची? जवळ 15% भाडं वाढलेलं आहे। अर्थ खातं ज्या पद्धतीने पैसे पाहिजे होते एसटीला, विलिनीकरणाचा प्रश्न पेंडिंग आहे, पैसे अद्यापर्यंत मिळाले नाही एसटीला, काय उपाय शोधला जाणार आहे याच्यावर? मी आपल्याला सांगतो की एसटीची दरवाढ केल्याने सरकारला देखील मोठं नुकसान होतं। मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला माहीत आहे की 50% महिलांचं 50% भाडं, विद्यार्थ्यांचे पासेसचं भाडं आणि त्यासोबतच सिनियर सिटीजनला पूर्णपणे माफी आहे। यासाठी सरकार दर महिन्याला ती रक्कम महामंडळाला देत असते। भाडेवाढ झाल्यामुळे सरकारलाच ते वाढीव पैसे एस टीला द्यावे लागणार आहे। शेवटी आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाचा एक ग्रोथ रेट असतो, एक महागाईचा एक इंडेक्स असतो। जमिनीचे दर असो की कुठलाही व्यवहार असो, दरवर्षी एक इन्क्लिनेशन असतो प्राईसचा, तो होत असतो। त्यामुळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती होत असते। उपाय काही शोधला जाणार आहे याच्यावर की एसटीची भाडेवाढ कमी करता येईल? म्हणजे बघा, आता काल माननीय अजितदादा पवार साहेबांची माझी आणि यांच्यासमोर बजेटचं सादरीकरण करण्यात आलं आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा सरकारने विचार केलेला आहे। ते बसेस सध्या पुरवठा होऊ शकत नाही आहे, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात 2000पेक्षा जास्त बसेसची मागणी त्या संदर्भात केलेली आहे। आता शासनाने परत जे डिझेल बसेस आहेत ते घेण्याचा विचार केलेला आहे। कालच माननीय वित्त मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये राज्याचे परिवहन मंत्र्यांना सांगितलेलं आहे की पुढील 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या एस टीची गरज ही लोकांना सेवा आहे, एस टी ही सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने कशी देता येईल त्यासाठी सर्व एस टीची ज्या गरजा आहे त्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी जेवढ्या एस टीची गरज आहे ते सर्व बसेस नव्याने खरेदी करण्याबद्दल सहमती दर्शवलेली आहे। आणि पुढील 5 वर्षामध्ये जे राज्याच्या जनतेची एस टीची गरज आहे त्या गरजा पूर्णसाठी बसेसचा खरेदी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। आपण जे विधानसभा मतदारसंघात तिथे वन परिक्षेत्र फार मोठं आहे, मानव वन्यजीव संघर्ष सातत्याने येतो। एक माहिती पुढे येत आहे की राज्यातील वाघांची नसबंदी करण्यात यावी असा एक प्रस्ताव वनमंत्र्यांनी दिला। आपण कसं पाहता याकडे आणि काय? नाही, वाघाची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्याचा दुष्परिणाम सर्वसामान्य गरीब जनतेला होत आहे। मी त्याचा रोज आपल्या डोळ्यांनी पाहत आहो की एका टेरिटोरियल फॉरेस्टमध्ये किती वाघ राहायला पाहिजे त्याची एक कॅप असते, ती कॅप आपण आता ओलांडली आहे। त्यामुळे आता वाघांना कुठे शिफ्ट करावं तो एक मोठा प्रश्न आहे। वाघाला जर शिफ्ट केलं नाही तर ते टेरिटोरियल फाईटमध्ये मरतात। आपल्याला माहीत असेल की मागच्या 10-15 दिवसामध्ये किती वाघाचा मृत्यू झाला टेरिटोरियल फाईटमध्ये। त्यासोबतच हा प्रश्न एकट्या पेंचमध्ये नाही तर बाकीच्या ताडोबासहित सर्व जंगलामध्ये झालेला आहे। एकूण जे वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रामध्ये वाघासाठी अधिवासासाठी जो क्षेत्र लागत आहे त्यापेक्षा वाघाची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे आता वाघाला स्थलांतरण केल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे किंवा त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणे हा पर्याय आता उपलब्ध आहे, परंतु हा निर्णय असा काही सरकारने निर्णय घेतलेला नाही। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम
आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, धर्मराव बाबा आत्राम. खालती करा सगळे. बाबा बोला. अजितदादांनी मध्यंतरी आमदारांची बैठक घेतली, काय नेमकं त्या बैठकीमध्ये कशा प्रकारचं? कुठे? आता मुंबईला बैठक. नाही, मला माहिती. मी हजर नव्हतो, मला माहिती. पक्षांतर्गत राष्ट्रवादीत काय चाललेलं आहे? कारण की सगळे आरोप सरकार आल्यानंतर सगळे राष्ट्रवादीवर होत आहे. म्हणजे आरोप कशाचा? धनंजय मुंडे झालं ते ठीक आहे, ते आता आणखीन काही सिद्ध झालं नाही. जोपर्यंत सिद्ध होत नाही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं चुकीचं होईल. महत्त्वाचं म्हणजे आम्ही काय आलो दुसऱ्या कामाच्या निमित्ताने आम्ही इथे आलो आणि आमच्या जे MD आले प्रभाकर, ते म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तिथे जे आता हिअरिंग होतं आपला तुझ्याकडचा, तिथे की आपल्याला अधिकचा अधिक माल काढला पाहिजे या दृष्टिकोनातून 25 मेट्रिक टन आपण काढणार आहोत. म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून हा फार महत्त्वाचा प्रोजेक्ट आपण आज ते हिअरिंग झालेलं आहे. दावोसमध्ये गडचिरोलीसाठी जवळपास 3000 कोटींचे करार झाले. तुम्ही गडचिरोलीत एवढे दिवस झाले राजकारण करतायत, तुम्ही याचं स्वागत करणार तर काय वाटतं? यामुळे चेहरामोहरा बदलेल? नाही, आता ते 3000 नाही, आता 1.5 लाख कोटी इन्व्हेस्ट करणार आहेत आपले जिंदल साहेब. JSWच्या माध्यमातून कल्याणी 5000 कोटी इन्व्हेस्ट करणार आहेत. तर अशा प्रकारचा इन्व्हेस्टमेंट त्या आपल्या या गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत आहे आणि एक चांगला एक काम म्हणजे फार मोठा जे आमचं विजन होतं ते विजन पूर्ण होत आहे आणि त्या दृष्टीने एक चांगलं काम होतं. धनंजय मुंडेचा राजीनामा मागतायत, तुम्ही एक वरिष्ठ नेते त्या पक्षाचे म्हणून तुमचं काय मत आहे? नाही, आता जे मागणी करणारे सगळे मागणी करतात, परंतु जोपर्यंत सिद्ध होत नाही, काय त्याच्यामध्ये लिंक होत नाही, तोपर्यंत आता त्यांचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार ते पाहतील काय करायचं. पण तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटायचा प्रश्नच नाही. ते निर्णय घेणारे ते अधिकारी आहेत, ते त्यांच्याकडे अधिकार आहे, ते निर्णय घेतील. संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे की धनंजय मुंडे प्रकरणामध्ये कोणताच निर्णय जे आहे ते शेवटपर्यंत होणार नाही, असा दावा त्यांनी केला. नाही, असं ते म्हणत असतील, त्यांचं ते मत आपलं व्यक्त करत असतील, परंतु निर्णय दादा जे काय असेल ते योग्य निर्णय घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, राष्ट्रवादी पक्षाची कशी तयारी काय सांगणार? नाही, आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आपण कामाला लागलेलो आहोत, सगळे लोक कामाला लागले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जरूर जिल्ह्यामध्ये महायुतीचं आम्ही आघाडी करून आम्ही निवडणूक लढणार. निधी मिळत आहे का तुम्हाला? काही आपण पाहिलं यापूर्वी आरोप प्रत्यारोप होत होते, महाविकास आघाडी असेल त्यानंतर महायुतीमध्ये आमदारांना निधी मिळत नाही, एका पक्षातला आमदार असला दुसऱ्या पक्षात सरकार असलं. तुमचा अनुभव काय आमदार म्हणून? थोडाफार कमी जास्त लोक बोलत असतात, परंतु निधी सगळ्यांना भेटते. तुम्हाला मिळत आहे गडचिरोलीला? मिळणारच ना. गडचिरोली का आता आम्ही सगळं पैसे इतका उभा करत आहोत, तर गडचिरोली कसं नाही मिळणार? अंजली दमानिया यांनी अजित पवारांना धनंजय मुंडेंविरुद्धचे जे सगळे पुरावे ते दिले आहे, त्यानंतर काही पुढच्या घडामोडी काही पावलं उचलतात काय? अजितदादांशी काही बोलणं झालं काय? असं ते बोलत आहेत, परंतु काय वस्तुस्थिती आहे ते आता मला कळेल. दादा ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि त्या निर्णय घेतील. या सरकारमध्ये ऑडिट सिस्टम असणार आहे, मंत्र्यांच्या कामगिरीचं पुढच्या काही दिवसात ऑडिटही होणार आहे. तुम्हाला अजूनही आशा आहे असं वाटतं? नाही, ऑडिट म्हणजे आता चांगलं आहे. मुख्यमंत्री ऑडिट घेतलंच पाहिजे, काय मंत्री करत आहे नाही करत आहे. जे मंत्री निष्क्रिय नसतील त्याच्याबद्दल ते योग्य ते निर्णय घेतील. एक ऑडिट सिस्टम चांगलं आहे, म्हणजे एक कुठेतरी एक चांगला व्यवस्था होतं. हायकोर्टाच्या टीकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले